तर बाबांनो सकाळी लेलँड कंपनीत होतो कोल्हापुरात. डॉगेशबाई भेटलेला. डॉगेशबाईला मस्तपैकी बिस्किट पुडा काढूया म्हटलं. त्यावर डॉगेशबाईचा चुलत भाऊ आला. तो म्हणला रांडेजनं त्याला एकटा टाकताय, मला पण टाका की. भावा म्हणलं काय की म्हणलं. दोघांनी पण बिस्किट टाकलं मस्तपैकी. भावाच्या गाडीचं काम चालू होतं. त्यावर आमचं हे सचिनदा आलेत, मालक आमचं. सचिनदानं मस्तपैकी ढोकळा समोसा तिनं आणलेला कोल्हापुरातनं दाबूनच. मग काय सगळ्यांनी दाबून खाल्लं. एक नंबर नाश्ता झाला होता सकाळी. विषय खलास. आलो हुबळी पास करून ओम्या घाट पडला. ओम्या रांडेजानं जेवण असलं टॉपचं केलं होतं की नाही. विषय खलास. आजपर्यंत ड्रायव्हिंग लाईनमध्ये असलं जेवण कोण केलं नव्हतं. असला जेवण केलं होतं भावानं. तर सगळेजण मिळून मस्तपैकी जेवलो एकदम कडक. म्हणजे भावाला म्हटलं पुढल्या वेळेस तू जेवण करायचं. तर बाबांनो राजस्थानमधनं जालरूमधनं त्रिवेंद्रमचा माल भरला केरळाचा. कांबरेजला आलो. पिल्लूला भूक लागलेली त्यामुळे पिल्लूला जरा खाऊ देऊया म्हटलं. मस्तपैकी पिल्लूचं पोट भरतो खाऊ दिला. पुढं आल्यानंतर वापीत आल्यानंतर निलेश भाऊ गाठला. निलेश भाऊ म्हटला जेवायचं भावा बंडा भाऊ. मी म्हटलं चल भावा म्हटलं जेव्या म्हटलं. मस्तपैकी जेवण बिवून केलं लवकर म्हटलं जातो म्हटलं आता. त्यावर पुढे येऊन मनोरला येऊन आई घातली बघायचं. हिच्या आईची गांड्या ट्रॉफिकचा. असं वाटायला लागले की नाही धंदा बंद करून कुठं तर केसावर फुगू विक्या. लय वैताग आला यांची आईची गांड. काहीतरी करून मुंबईच्या जवळ आलो. नागराज भाऊ आला. नागराज भाऊनं काय लस्सी घेऊन आलता मस्तपैकी श्रावण चालू असल्यामुळं. भावाचं मनापासून आभार आहे. आलो इथं गावात कोल्हापुरात लक्कीच्या शोरूमला. लक्की मोटर्स अशोक लेलँडच्या. ही सगळी मिस्त्री लोक आहेत ना, आपले साहेब लोक सगळे आपली फॅन आहेत. त्यामुळं भावानं मैत्री जिंकण्याचं आपण काम केलेलं आहे. माणसाची मनं जिंकण्याचं आपण काम केलेलं आहे. त्यामुळं लय भारी वाटते आपल्याला. जिथं जाईल तिथं आपल्याला ओळख निर्माण व्हायला लागली. मनापासून सगळ्यांचा आभार आहे. तर भावानं कसा वाटला ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. सपला विषय.